एखाद्या समस्येसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा आता नागरिकांना आपली व्यथा थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. येवला लासलगाव मतदारसंघात तब्बल 25 ते 30 वर्षांनंतर विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने ही आमसभा 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता येवला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न, शासकीय कामकाजातील अडचणी, विविध योजनांबाबतच्या तक्रारी तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या या आमसभेत थेट मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी या आमसभेचे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र. येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की गेल्या 25-30 वर्षापासून या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमसभाच झालेली नाहीये आणि खरं तर या अनेक त्या आमसभेच्या प्रश्नांपासून लोक प्रलंबित आहेत आणि हीच गोष्ट माननीय आमदार किशोर दराडे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी सोमवार दिनांक 24/8 या रोजी तहसील कार्यालय येथे 10:30 वाजता या आमसभेचं आयोजन केलं आहे. या आमसभेमध्ये या ठिकाणी प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, या ठिकाणी गट विकास अधिकारी असतील, महावितरणचे या ठिकाणी अधिकारी असतील, कृषीचे असतील, तालुका पोलीस स्टेशनचे असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे अधिकारी, सर्व स्तरातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार या आमसभेसाठी. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न जे ग्रामपंचायतीचे असतील, कृषी विभागातले असतील, या ठिकाणी महसूल विभागातले असतील, काही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे असतील किंवा या ठिकाणी प्रांत कार्यालयातील दाखल्यांच्या संदर्भातले असतील, रेशनच्या संदर्भातले असतील, पाणंद रस्त्यांच्या संदर्भातले विषय आहेत, शिक्षकांच्या संदर्भातले असतील, असे अनेक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. आमच्या कार्यालयात तसं आम्ही सोमवारी जनता दरबार या ठिकाणी घेत असतो, परंतु त्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं की अनेक असे प्रश्न आहेत की ते या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि यासाठीच माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी 24 तारखेला सोमवारी या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलेलं आहे. आणि आमसभेचं आयोजन फक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे की या तालुक्यातील आणि मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. मी देखील आपल्या प्रसार माध्यमातून या ठिकाणी पक्षाचा तालुका प्रमुख या नात्याने विनंती करतो आणि एक आवाहन करतो लोकांना की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपले जे काही प्रश्न आहेत त्याची एक झेरॉक्सची प्रत घेऊन या आणि वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे लोक असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली असणार आहे. गर्दी जरी असली तर तिथे आपण माईकची व्यवस्था केलेली आहे. तिथं जे काही आपल्याला लागणार ती सगळी यंत्रणा आपण तिथे या ठिकाणी उभी करणार आहोत. त्याच्यामुळे बिलकुल कसली काळजी न करता, कसलाही संकोच मनात न आणता या आमसभेमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. कारण की आपण जर बघितलं तर आमसभा आतापर्यंत कोणी अनुभवली नाही आणि आमसभेमध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी सोडले जातात. प्रशासनाला त्या ठिकाणी उत्तर द्यावंच लागतं. त्याच्यामुळे आपला जर खऱ्या अर्थाने प्रश्न सोडून द्यायचा असेल तर आपण या आमसभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे असं आवाहन आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो. सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं पुनश्च एकदा आपल्या प्रसार माध्यमातून मी जनतेला, तालुक्यातील आणि मतदारसंघातील शेतकरी असेल, विद्यार्थी असेल आणि सर्व क्षेत्रातील लोक असेल त्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं.